फलक तुम्ही जर बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 6 आकड्यावरती. तुमच्या समोर आता प्रेम आहेत पहिल्या सामन्याचा सामनावीर. बॅटची कडा आहे. पुन्हा आपण जर बघितलं तर प्लेडाऊनची शक्यता निश्चितपणे होती कारण पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर आला तो सिली शॉट स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पुन्हा मिळते आणि एका धावेच्या साहाय्याने धाव फलक 7 वरती. धावसंख्या 7. षटकातील शेवटचा चेंडू. टॉस करण्यात आलाय. कमी गती. अंपायरचा इशारा आलाय नो बॉल. फ्री हिट ऑन. धावा मिळतात त्या दोन धाव फलक जाऊन पोहोचले 9 वरती. फ्री हिट ऑन. ओपी स्लॉट करण्यात आला. लॉंग ऑन ला क्लिअर करेल चेंडू. स्लॉट मध्ये आल्याबरोबर या प्लॉटचा बाहेर 6 धावा. षटकार. हनुमान मोठी देसाई या प्रमुख संघाचं गुण गौरव गाणारं संगीत आपण ऐकलं. ज्या संगीताद्वारे आपण त्यांचा नावाचा डंका तर निश्चितपणे ऐकला परंतु या हंगामामध्ये तितकीच या गाण्याला साजेशी कामगिरी. 18 चॅम्पियनशिप त्यांनी पटकावलेला. ऑन साइडला टर्न करण्यात आला. चेंडूला स्क्वेअर लेगला मिस टायमिंग. संधी ती गमावली आणि चेंडू स्क्वेअर लेगचा बाहेर. टप्पा पडल्याबरोबर सी वापार. 4 धावा चौकार. त्या ठिकाणी होते. चुकी झाली त्यांच्याकडून आणि त्यांना मात्र लगेच आतमध्ये पाठवण्यात आलेला आहे. धावा 4 ने धाव फलक 19. तयार होतात आतिश. अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर. वेगवान चेंडू स्लाइस करण्यात आला. पॉइंटला आउटफील्ड मध्ये थांबला चेंडू. टप्पा पडल्याबरोबर जास्त बाउन्स घेतला. गती कमी झाली चेंडूची आणि त्याबरोबर उचलून फेक करण्यात आली क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत धावा मिळत आहेत त्या 2 एकंदरीत धाव फलक जाऊन पोहोचले पुढे 21 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. तयार पुन्हा एकदा गोलंदाज. फुलर लेन टर्न करण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पचा जास्त वायर. व्हाईट बॉल. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाली. अगोदर एक नो बॉल पहिल्या षटकामध्ये जितेश कडून आला होता आणि इथे हा व्हाईट बॉल म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी एक्स्ट्रा धावा खर्च केलेल्या आहेत. तयार आतिश. खोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. शॉट मिड विकेटच्या दरम्यान चेंडू अडवण्यात आलेला आहे तो क्षेत्ररक्षकाकडून. मिळते एक धाव. पहिल्या सामन्यामध्ये देखील अशीच पार्टनरशिप आपण बघितली होती. अजय मडवे आणि दीपक केणे यांच्यामध्ये खूप चांगली पार्टनरशिप. त्यांनी धावा एकंदरीत उभारल्या होत्या. त्या 50 आणि 51चं लक्ष त्यांनी ठेवलं होतं. सामना जिंकत असताना प्रेम देवकरच्या सरपंच 11ला देखील संघर्ष भरपूर करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण बघितला सामना. षटकार मात्र आला नरेंद्र यांच्या बॅटमधून आणि तो सामना सरपंच 11ने जिंकला. सेकंडचा कॉल. धावा सहजरित्या 2 मिळतील कारण डीप मध्ये चेंडू गेला होता.
विकेट करण्यात आली ती नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगाने धावला होता डेंजर एंडला फलंदाज कौशल 2 धावफलक पुढे जाऊन पोहोचलेला आहे ते 25 धावा धावफलकावरती. मार्च हिटिंग मार्च महिना सुरू आहे आणि उन्हाचा तडाखा भरपूर जाणवतोय. खोलवा टप्पा बॅटचा चेहरा उघडला परंतु सॉफ्ट हँडने आपण बघू शकाल. मिड ऑन मध्ये हा चेंडू मिळते ती एक धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जात असताना एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर ते 26 धावा धावफलकावरती. ओएस आहे त्या ठिकाणी बॉडीला ब्रश झाला चेंडू. त्यानंतर आपण बघितला तो जात असताना मिड विकेट मध्ये एक धाव मिळते एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलं ते 27. षटकाचे होते सांगता 2 षटक संपन्न आणि पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकाल नाबाद बॅटिंग करणाऱ्या ओमसा 11 ची धाव संख्या 27. यस डीजे. आहे सध्याचं टेम्परेचर. धावा झाल्या 27. आखूड टप्प्याचा चेंडू जो पाठीमागे जात असताना आपण बघितला. पहिला हाफ ट्रॅकर आला. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितेशने 15 खर्च केल्या होत्या. इथे पहिला चेंडू निर्धाव आला. महत्वपूर्ण खेळाडू आहेत या संघाचे रोहित 11 जितेश पाटील. ओद विकेट ऑफ स्टंपचा बाहेर कट करण्यात आला. पाठीमागे क्विक ऍक्शन यष्टीरक्षकाकडून आणि मयूर पुढे सरसावला. अर्थात आता विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. धक्का पहिला बसेल 27 वरती. बॅटिंग करणारा ओमसा 11 ला कौशल. हे नॅट नंबर फर्स्ट डाऊन. मध्ये मला मयूरची विकेट मिळाली पाहिजे. कमी गती आडव्या बॅटने पुन्हा एकदा आपण बघू शकाल डीप मध्ये चेंडूला टॅप करण्यात आलं. तर सेकंडचा कॉल सुमित धावतो वेगाने. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आली होती आणि धावा 2 मिळतील. रिस्क घेत नाहीये मयूर. हवेमध्ये खेळत नाहीयेत कारण कमी गतीने हाताळलेले चेंडू आहेत. हे षटक कसं बसं पूर्ण करावं आणि त्यानंतर उरलेल्या 2 षटकांमध्ये 2 नवीन गोलंदाज येतील. सो एक चांगल्या स्ट्रॅटेजीने मयूर देवकर मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने जितेश विकेटच्या शोधात. ऑफ स्टंपचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. जास्त बाहेर व्हाईट बॉल.
या षटकामध्ये आतापर्यंत दुसरा व्हाईट बॉल. धावफलकावरती तुम्ही जर बघितलं तर त्या 33 धावा. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, कमी गतीमध्ये वारंवार परिवर्तन, चेंज ऑफ पेस पाहायला मिळतात. काहीसे चेंडू क्विकर वन, काहीसे स्लोवर वन, आणि त्या कारणास्तव मयूरचा कुठेतरी ताळमेळ बिघडतोय, माइंडसेट त्याचा विचलित होतोय, आणि हे प्रमुख कारण सध्या गोलंदाजीमधून जितेश पाटीलचं. फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आला, गॅप मध्ये चेंडू काऊ कॉर्नरला टप्पा पडला, बरोबर सीमारेषा पार. 4. आदरणीय आकाशजी देवकर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या पण आमच्या व्यासपीठावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 37 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आतिश 12. जितेश पुन्हा आला, ज्याने या षटकामध्ये कुठेतरी लगाम लावली, 10 धावा खर्च केला. परंतु त्याचं प्रमुख ध्येय या षटकामधलं एकच होतं की मयूर देवकरची विकेट ती मिळाली नाही, आणि आता उरलेले 2 षटक ज्यामध्ये 2 नौके गोलंदाज असतील त्यांच्यामध्ये त्यांच्या अगेन्स्ट आता मयूर देवकरची बॅटिंग कशी असेल. पुढचा सामना ए पोल मधला मयांक 11 आणि त्यांच्या विरोधात बाबूराव शेठ प्रतिष्ठान. दोन्ही संघांच्या संघनायकाला मी विनंती करेन टॉससाठी आपण या. लकी मयांक 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. ए पोल मधला दुसरा सामना. टॉस साठी तयार राहा. लकी मयांक 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. आलेले आहेत ते गोलंदाज सिनियर वाल्मिक पाटील. बॉडी लँग्वेज आपण बघू शकाल, तंदुरुस्त आहेत, फिटनेस त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन तयार. हो, कमी गती, दांडीगुल, पॅरल स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक उखडली जाते, आणि अनुभव काय असतो तो अनुभव पहिल्या चेंडूवरती विकेटचा बदल, धक्का दुसरा. अजूनपर्यंत दरारा कायम आहे. वाल्मिक पाटील पहिला चेंडू मात्र जी फलंदाजाने दांडी दाखवली ती त्यांच्या माध्यमातून वाकवली. आलेले अक्षय मात्रे चौथ्या क्रमांकावरती. पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. जरी दावा 37 झाला असल्या 3 षटकांमध्ये वाल्मिक पाटील यांनी विकेट मिळवलेली आहे. पुन्हा एकदा मोठी देसाई गावांकडून राईट आर्म राऊंड विकेट. कमी गती, पॉपिंग क्रीज मध्ये जरूर चेंडू पडला, परंतु लेग स्टंपचा बाहेर. व्हाईट बॉल. मिळते ती एक धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे पुढे. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तयार होतात गोलंदाज पुन्हा एकदा वाल्मिक. रनवे त्यांचा चुकीचं असं वाटलं. गुड फिल्डिंग,
शॉट मिड विकेटच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळाले ते आदित्य मात्र आहेत आय थिंक. यस, गुड फिल्डिंग. धावा धावफलकावरती आपण बघतो 39. चेंडू अजूनही उरलेले आहेत ते 4. ट्रॅक चेंज केलेला आहे. मयूर हो कमी गती एचा सेकंड. मी अगोदरच म्हटलं दरारा कायम आहे आणि तो दरारा पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि या चेंडूवरती देखील मयूर देवकर सारख्या नामवंत फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश. गोलंदाज एकंदरीत 39. चेंडू अजून उरलेल्या त्या षटकामधले 3. जितेश पाटीलने 2 षटकांमध्ये मयूरची विकेट मिळवली नाही. ती मिळाली नाही खरं तर, परंतु गोलंदाज 4थ्या षटकामध्ये आले आणि 2 विकेट वाल्मिक पाटील मिळवतात, ज्यामध्ये एक सुमित आणि फलंदाज बाद झाले ते आता मयूर देवकर. 23 धावसंख्येचं योगदान. ते बाद आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती दर्शन केणे. काका हो, सुंदर फटका पॉइंट मध्ये. कॅच ड्रॉप, क्विक ऍक्शन. चेंडूला तर अडवलंच त्यांनी. अगोदर असं वाटलं कॅच देखील पकडले, परंतु चेंडू निसटला. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान निहाल न हलता चेंडू आला होता आणि त्यांनी असं वाटलं की पकडला, काय ड्रॉप झाली. 1 मिनिट. धावफलक 40. चेंडू अजूनही उरलेले आहेत ते 2. अक्षय मात्रे. अपेक्षा भरपूर असेल आता उमसाई 11 या संघाकडून. या दोन्ही स्लॉगर यांच्याकडून धावा येणं गरजेचंच असतील. 8 चेंडू अजूनही उरले डावामधले. लोवा फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आला. भिरकावल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सीमा पार. षटकार. फॉर्टी 46 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. सेकंडला आहे तो फलंदाज अक्षय मात्रे. आणि मी अगोदरच म्हटलं की अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांच्याकडून, कारण विकेट 3 पडल्यानंतर आलेला षटकार धावसंख्या भारी देतोय. धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावरती. स्पीड अप घ्या प्लीज. हरी अप. जास्त वेळ घेऊ नका. आतापर्यंत 4 षटकांसाठी 23 मिनिट्स घेतलेले आहेत तुम्ही. 25 मिनिट्स अवधी आहे तुमच्याकडे फक्त. तयार गोलंदाज वाल्मिक पाटील. मध्ये चेंडू फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि आणखी एक विकेट. अनिकेत यांनी हा झेल टिपला आणि 3ऱ्या विकेटचं पतन होत असताना या षटकामध्ये. आणि लागलेला अर्थातच 4था धक्का उमसाई 11 या संघाला. षटक संपन्न 4 धावा धावफलकावरती 46. 4था गडी बाद. निर्णायक पहिल्या डावामधलं स्लॉगर अजूनही बाकी.
चित्रपटामधील हे संगीत आपण ऐकलं. भरपूर बॉक्स ऑफिस वरती गल्ला या चित्रपटाने केला. सध्या काश्मीर फाईल्स चित्रपट भरपूर गाजतोय आणि काही दिवसानंतर आय थिंक रिलीज होतोय अटॅक, तो देखील भरपूर गाजेल, त्यात काही शंका नाही. वॉर वरती चित्रपट आहे अटॅक. धावा फलकावरती 46. सध्या काउंटर अटॅक अक्षयने केला, तो माघारी परतला. आलेले आहेत गोलंदाज वैभव. पहिला चेंडू लिडिंग एज, भरपूर उंच हा चेंडू हवेमध्ये. कॉल त्या ठिकाणी स्वतः गोलंदाजाचा कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आहे. डायरेक्ट हिटची संधी होती ती गमावली. धावा मिळतात त्या दोन धावफलक आपण बघू शकाल. जाऊन पोहोचेल पुढे ते 48-48 वरती धावफलक. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा झाल्या होत्या आणि त्या 50 उभारत असताना संघर्ष दुसऱ्या डावामध्ये करायला लागला होता तो सरपंच 11ला. सामना त्यांनी जिंकला. शेवटच्या चेंडूवरती 4ची गरज असताना षटकार आला होता. इथे आतापर्यंत 48 झालेले आहेत. चेंडू अजून उरलेले आहेत ते 5. वैभव ओ पुन्हा मिस टायमिंग आहे. पुन्हा गोलंदाज चेंडूच्या खाली पुढे आलाय आणि त्याने आता कॅच पकडली आहे. विकेट नंबर 5 उमसाई 11. मध्ये 1 जोडी प्रिन्स मात्रे आणि निकेश मात्रे. वळवण्याचा प्रयत्न होता पाठीमागे. ऑफस्टोनच्या बाहेर ठेवलाय चेंडूला. चांगली गोलंदाज वैभव करतात स्लॉगर मध्ये. आतापर्यंत फक्त 2 धावा, विकेट्स, एक डॉट बॉल. असंख्य धावफलकावरती 48. परिवर्तन ऑन साइडला 4 लावण्यात येतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सर स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, स्वीपर कव्हर डीप मध्ये. पॉइंट्स तुम्हाला बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळते. कव्हर आणि थर्ड मॅन सह तुम्हाला क्षेत्ररक्षक फाईन लेग मध्ये देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईक. ऑन साइड बाजूला पार्लर स्ट्रोक आहे. समोर क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. फेक तर लगेचच त्यांच्याकडून करण्यात आले, परंतु कॅच पकडणं गरजेचं. धाव मिळते 1. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक एकंदरीत 49. उरलेले आहेत अजूनही चेंडू आपण बघू शकाल तर ते 2. ओ फुलर लेंथ होता वेगवान. ऑफस्टोनचा बाहेर पडला. सक्सेसफुल वाईड यॉर्कर डॉट बॉल. लास्ट 1 टू गो. 49. फक्त 3 धावा. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय वैभव. नेक्स्ट मॅच मंक आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. आणखी एक डॉट बॉल. डाव संपला पहिला. या ठिकाणी ओमसा 11 ने धावसंख्या उभारलेली होती 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे ते रोहित 11 या संघासमोर. लकी मयांक 11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान दोन्ही संघांचे कॅप्टन आपण या टॉस साठी या. कॅप्टन येस रुपेश दादा येतात. या आपण लवकर टॉस आपण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय
रवींद्रजी सुद्धा म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मोठी देसाई प्रमुख संघाला ते देखील पुरस्कृत करत आलेले आहेत आणि आज या स्पर्धेसाठी सामनावीरचा पुरस्कार प्रत्येकी सामनावीरसाठी त्यांनी एनर्जी ड्रिंक ठेवलेले आहे रेड बुल. तर दादांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत आम्ही. नेक्स्ट मॅच लकी मँक 11 आणि त्यांच्या विरोधात बाबूराव शेठ प्रतिष्ठान. चला फिल्डिंग सजवून घ्या आपण. बॅटिंग करणारा संघ रोहित 11 आपल्या आघाडीची जोडी जाऊ द्या. टॉस या ठिकाणी करण्यात येतोय. फोटो सेशन अगोदर दोन्ही संघ एका बाजूला रुपेश म्हात्रे कॅप्टन ऑफ बाबूराव शेठ प्रतिष्ठान आणि लकी मँक 11चे कॅप्टन आकाश म्हात्रे यांनी टॉस जिंकला. आय थिंक येस चेहऱ्यावरती हास्य आहे म्हणजे टॉस त्यांनी जिंकला. निर्णय फिल्डिंग करण्याचा. सो दोन्ही संघांना शुभेच्छा. दुसऱ्या डावाची सुरुवात पुन्हा एकदा मी विनंती करेन कॉमेंट्री बॉक्स मध्ये जसे ते येतील हास्याचे फवारे तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील. सेकंड इनिंग मध्ये येत आहेत करावेचे नामांकित समालोचक दशरथजी पाटील सर. थँक्यू धन्यवाद. आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. या ठिकाणी दुसरा सामना रोहित 11 आणि ओमसाई 11. चला रोहित 11 संघाची पहिली जोडी या ठिकाणी. दर्शन आणि वाल्मिक. पन्नास धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. निर्धारित 30 चेंडू. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त आउट स्विंगर आणि गोलंदाज दर्शन. लॉंग ऑफ एक मिड ऑन. आणि हा ये चेंडू हवेमध्ये असेल आणि हा अप्रतिम झेल. ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि हा बसेल पहिला झटका. एक 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात. डळमळी सुरुवात आणि 1 डाऊन द फलंदाज. अतिश आणि हा यस आणि हा दमदार षटकार. यस पॅरल चौकार षटकार दमदार स्ट्रोक. यस
तोलून मापून मारलेला हा जबरदस्त टायमिंग शॉट, अप्रतिम फटका, पॅरल समांतर षटकार. संघाची धावसंख्या 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगले सॉन्ग. राईट आर्म मध्ये विकेट तयार. आणि हा येस दमदार स्ट्रोक पुन्हा दा. आणि अगेन दॅट शुड बी 6 रन्स. जबरदस्त टायमिंग, क्लास फटका, दर्जेदार स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह ओ दी मिड विकेट. दॅट शुड बी 6 रन्स. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 षटकानंतर म्हणजे 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 13 वर. सलग दुसरा षटकामध्ये 10 धावांचे इक्वेशन. काय चांगली सुरुवात केली. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. मिस्टर दर्शन संघाचा पहिलाच तेज तरार गोलंदाज. येस लॉंग ऑन एक डिप ठेवण्यात आले. हो गया. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. आणि हा पुन्हा सन्मान दिला बघूया. पुश केला चेंडू, टॅप केला बघूया. चेंडू केला शॉर्ट कव्ह पॉईंटला 1 धाव मिळते. संघाची टोटल धावसंख्या 14 वर. 14 राहिलेला शेवटचा इनमेन. 1 बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. 5 चेंडू आणि 14 धावा. बिनबादचा 1 बाद 14. आणि हा फुलटा चेंडू पुन्हा चांगला बघूया. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाऊन मिडॉनला 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर पहिले षटक संपुष्टात. संघाची धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 डिलिव्हरीज. 6 चेंडूमध्ये 15 धावा. असं बॉलिंग अनालिसिस. गोलंदाजी पृथक्करण. 6 मध्ये 15. 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टार्गेट आहे बघूया आवश्यक 10 रन रेट. तर याच्यानंतर सामना होईल तो मयंक 11 आणि बाबूराव शेठ. धावसंख्या 15. नवीन गोलंदाज मयूर. रोहित 11 विरुद्ध ओमसा 11. 35 धावांची गरज. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. मयूर देवकर. हे कॉन्क्रीटची पिच ज्यांनी पिच क्युरेटर आमचे. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुण्याचा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, गती आणि मती. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाचा टोटल स्कोर 15 फॉर 1. राईट आर्म मध्ये विकेट तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू लॉफ्टेड बघूया. चेंडू जाईल आणि अप्रतिम झेल बघूया या ठिकाणी. आणि संघाला बसेला दुसरा धक्का. लॉफ्ट केला तर चेंडू आणि बराच वेळ हवेमध्ये होता आणि संघाला बसेल दुसरा हादरा. 2 बाद 15.
द न्यू मॅन वैभव. आणि हा बोलत येस चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, बघूया चेंडू केला बॅकवर्ड गलीला, एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 16-16. बॅकवर्ड गली आणि बॅकवर्ड पॉईंट यांच्यामधून हा फटका होता, बघूया शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्ड होता, चेंडू पंच केला होता, संघाची धाव संख्या 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येस आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा डॉट बॉल, बघूया बॅट वरून गेली, चेंडू राहिला खाली आणि हा असेल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिलं षटक 15 धावांचं. जर अप्पर कट केला असता ना, अप्पर कट नक्कीच चौकात आला असता, पण त्या 11 लाईन खेळण्याचं भूत. 16-16 16-16 1 बॉल टू गो. सारा लक्ष नेहमी बॉलवर. आणि हा चेंडू हेच पुन्हा एकदा, आणि हा चेंडू टीममेट विकेटला. तर 2 धावा मिळतील. षटक क्रमांक दुसरं संपुष्ट. संघाचा टोटल स्कोर 18 वर फक्त इनिमित 3 धावा मोजल्या. जबरदस्त बॉलिंग केली, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स, अतिशय चांगली गोलंदाजी. फक्त 3 धावांचं षटक. मिस्टर मयूर 12 चेंडू आणि 18 धावा. मध्ये 18 आणि उर्वरित चेंडू 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर 32 रन्स. चला गेम जरा स्पीडअप करा, टीम मीटिंग नको प्लीज. पहिले 18-36 पहिला सामना. आणि 40+ कंपल्सरी वापरायचा गोलंदाज. 40+ गोलंदाज वापरायचा प्लीज, कंपल्सरी आहे. आणि तिसरा षटक घेऊन गोलंदाज, नवीन गोलंदाज दर्शन, ज्याने पहिल्या षटकात धावा मोजल्या त्या 15. दर्शन तयार. आणि हा षटकार, यस नो चान्स, हो दी लॉंग ऑन, दॅट शुड बी 6 रन्स. अतिशय चांगला फटका, दमदार ऑन ड्राईव्ह. 6 धावांनी संघाची धावसंख्या 24. आणि हा दिशाहीन चेंडू, यस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा, सदोष मारा, 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत बस. संघाची धाव संख्या 25. अर्धा टप्पा पार केला, अर्धा टप्पा पार करायचा बाकी आहे. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 25. मिस्टर मयूर. आणि हा यस उडाया, 4 रन. सॉन्ग आहे ते 29. काय समजलं तुम्हाला?
2 बाद 29, 29 for the loss of 2 wickets. एकवीस धावांची गरज. षटकार चौकार आणि हा यस. थर्टी फाईव्ह. धाव संख्या 35. फक्त इनिंग 15 धावांची गरज. जुने चेंडू घेऊन या प्लीज. ज्यांना कोणी आणि जमा करा प्लीज. हा यस. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट. यस सन्मान. फक्त सन्मान दिला. पुश केला. बघूया कारण या षटकामध्ये 3 मोठे फटके आल्यानंतर आक्रमण आणि बचाव अशी डबल रोल. जबरदस्त बॅटिंग. बघूया. येस अंपायर्स कृपया जे सामन्यामध्ये बॉल जमा करा प्लीज. जे जुने बॉल असतील आणि ज्या संघाचा सामना संपला तो त्याला जबाबदार राहणार. बरं आहे 70. आणि हा हे हुक करायचा पोया बॅटच्या रडामध्ये चेंडू येत नाही आणि षटक क्रमांक म्हणते दुसरं. 1 बॉल टू गो. तिसरं संपुष्ट. बघूया लास्ट डिलिव्हरी. लेफ्ट इन थर्ड ओव्हर मिस्टर. पहिल्या षटकात 15. बारा मध्ये 14, 13. हो बॅटची आणि ह्या 4 धावा. यस. असं वाटलं होतं टीम चांगली आहे परंतु गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा. जबरदस्त या सामन्यामध्ये. बघूया या षटकामध्ये 22 म्हणजे यानेच जवळ मॅच हरवली. बरोबर की नाही. पहिली 15 नंतर 22. काय खास होती बॉलिंग द्यायची. परत मागून घेतली. ज्याने चांगली गोलंदाजी केली होती मयूर. जो बघूया ज्यांचा सामना संपेल ते 2 टीम जबाबदार. बघूया बॉल साठी. मंथन या बॉलचा काय तुम्हाला फायदा आहे. हे असं आहे. 10 धावांची गरज. 12 मध्ये 10 आणि गोलंदाज राज. हे रिवर्स 6 रन. आणि हा सामना बघूया. तर 2 धावा मिळतील. दोन धावांची गरज. 2 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. आणि हा दमदार स्ट्रोक आणि हा सामना जबर धोनी स्टाईल फिनिश केलाय.
अतिशय दमदार विजय आणि प्रतिस्पर्धी संघाचा उठवला बाजार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रेड बॉल आमचे सन्माननीय रवींद्र सुद्धा म्हात्रे यांच्या तर्फे पुरस्कृत करण्याचा बघूया, ज्यांनी कॉन्क्रीटची पिच 44 कोणी जितेश मॅन ऑफ द मॅच. किती बॉल मध्ये रे? 12 मध्ये 44 ना? 42 12 44